मित्रांनो, एक गरीब मुलगा आपल्या आईला साडी आणण्यासाठी दुकानात जातो. पण दुकानदार त्याला हिणवून म्हणतो, आजवर तुझ्या आईने इतकी महागडी साडी घातली आहे का? जो सरळ तोंड वर करून माझ्या दुकानात आलास? चल, इथून निघून जा. हे दुकान तुमच्यासारख्या गरिबांसाठी नाही. राहुल शांतपणे तिथून निघून जातो. पण त्यानंतर जेव्हा तो मुलगा त्याचं खरं रूप दाखवतो, तेव्हा आपल्या फाटलेल्या बॅगेतून 20 लाख रुपये काढून त्या दुकानदारासमोर ठेवतो. त्यानंतर जे काही घडतं त्याचा कोणी स्वप्नातही विचार केला नसे. मित्रांनो, ही खरी घटना झारखंडमधील धनबाद येथील आहे. तिथे एक गरीब कुटुंब राहत होतं. त्या घरात आई, वडील आणि राहुल नावाचा मुलगा राहत होता. घरात प्रचंड गरिबी होती. राहुल दिवस रात्र मेहनत करत होता, पण घरच्यांना तो एक निकम्मा वाटत होता. आई दररोज सकाळी त्याला टोमणे मारत असे की तू काहीच कामाचा नाहीस, तुझ्या बापासारखाच तूही निकम्मा आहेस. त्यानेही आयुष्यभर काहीच केलं नाही. त्याचा बाप दिवसभर दारू पिऊन पडून राहत असे आणि आई इतरांच्या घरांमध्ये भांडी घासत असे. अशा कठीण परिस्थितीत राहुल मोठा झाला. पण त्याच्यात एक वेगळी गोष्ट होती. त्याच्या डोळ्यात गरिबीची आग पेटलेली होती. आई बापाच्या डोळ्यात तो निकम्मा जरी वाटत असला, तरी आतून तो त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक मजबूत होता. त्यांच्या प्रत्येक शिव्या, तक्रारी त्याने हसत हसत झेलल्या, कारण त्याला माहीत होतं की हे सगळं त्यांच्या दुःखातून निर्माण झालं आहे. गरिबीने त्यांना कठोर बनवलं होतं. राहुलने ठरवलं होतं की आपल्या आईबापाची ही तंग परिस्थिती तो एक दिवस संपवेल. काही दिवसात त्याच्या चुलत भावाचं लग्न ठरलं होतं. पण राहुल आणि त्याच्या आईकडे योग्य कपडेही नव्हते. तरीही राहुलने त्याच्या आईसाठी साडी घ्यायचं ठरवलं होतं. 7 दिवस मजुरी करून थोडे पैसे जमा केले आणि बाजारात गेला. आईची साडी फाटकी होती. त्याने एक रंगबिरंगी साडी पसंत केली आणि दुकानदाराला विचारलं. दुकानदार त्याच्या फाटलेल्या बनियांकडे आणि जुने चपलांकडे पाहून हसला आणि म्हणाला, इतकी महागडी साडी तुझ्या आईने कधी घातली आहे का? इथून निघ, हे दुकान तुमच्यासाठी नाही. ते शब्द राहुलच्या काळजात घुसले. तो काहीही न बोलता तिथून निघून गेला. पण आता त्याच्या डोळ्यात एक निर्धार होता. गरिबी केवळ उपासमारीच नाही, तर बेअब्रूही करते. त्याने एका छोट्याशा दुकानातून स्वस्त साडी घेतली आणि आईला दिली. आईच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. पण नियतीने अजून एक परीक्षा ठेवलेली होती. भावाच्या लग्नाच्या दिवशी आईने तीच साडी घातली. पण तिथे काही बायका तिला पाहून हसायला लागल्या. अरे, ही साडी तर ती स्वस्तवाली आहे ना, जी आपण फेकून देतो. कोणीतरी म्हणालं, हे बघ, ही तर त्या राहुलची आई आहे. तिचा मुलगा निकम्मा आहे. आई काहीच न बोलता तिथून निघून गेली. राहुलच्या मनात खूप खोलवर दुःख झालं. तो आतून कोसळला, पण डोळ्यातून अश्रू आले नाहीत. त्याने मनाशी ठरवलं, आता बस. आता कोणीही आईची बेइज्जती करणार नाही. इतका पैसा कमवेल की या लोकांनी स्वप्नातही पाहिलेलं नसेल. दुसऱ्या दिवशी राहुलने गाव सोडायचं ठरवलं. आईला त्याने खोटं सांगितलं की त्याला शहरात नोकरी लागली आहे. खरं तर त्याच्याकडे काहीच नव्हतं. ना नोकरी, ना ओळख. फक्त एक स्वप्न होतं. एका छोट्याशा बॅगेत 2 कपडे आणि आईचा फोटो घेत तो शहरात पोहोचला. शहर त्याच्यासाठी नवीनच होतं. तिथे त्याने कामाच्या शोधात एक टॅक्सी स्टँड गाठलं. दिवसभर तिथे उभा राहिला. कोणीही विचारलं नाही. शेवटी एका वृद्ध ड्रायव्हरने त्याला विचारलं, बेटा, गाडी चालवता येते का? राहुलने नम्रतेने उत्तर दिलं, नाही येत, पण मी शिकेन. त्या म्हाताऱ्याने त्याला स्वतःजवळ ठेवून काम दिलं. त्यांनी त्याला गाड्या धुणं, सफाई करणं, राहायला एक कोपरा आणि खायला 2 वेळचं अन्न दिलं. तिथून राहुलचा संघर्ष सुरू झाला. गाड्या धुतल्यापासून गाडी चालवण्यापर्यंत त्याने प्रचंड मेहनत घेतली. पहिल्या महिन्याला त्याला फक्त 8,000 रुपये मिळाले. पण त्याच्यासाठी ते खजिना होते. तो प्रत्येक रुपया जपून वापरत होता. राहुल दररोज एकच स्वप्न पाहायचा, ही गरिबी संपवायची. जेव्हा थकवा यायचा, तो आईचा फोटो पाहायचा आणि स्वतःला म्हणायचा, मी थांबलो नाही तर एक दिवस संपूर्ण जग माझं यश पाहिल आणि मला सलाम करेल.
रोज सकाळी 5 वाजता राहुल टॅक्सी स्टँडवर पोहोचायचा, गाडी धुवायचा, आतील साफसफाई करायचा, काचा चमकवायचा. त्याच्या याच वागणुकीमुळे काही महिन्यांनंतर टॅक्सी स्टँडच्या मालकाने त्याला ड्रायव्हर म्हणून काम दिलं आणि आता राहुल स्वतः टॅक्सी चालवू लागला. एक दिवस रात्री त्याच्या टॅक्सीत एक वृद्ध व्यक्ती बसले. संपूर्ण प्रवासात राहुलने त्यांना आरामदायक अनुभव देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. जेव्हा ते वृद्ध उतरू लागले तेव्हा म्हणाले, बेटा, तू फक्त गाडी चालवत नाहीयेस, तू एक स्वप्न चालवत आहेस, आहे ना? राहुल थोडा चकित झाला. तो म्हणाला, साहेब, स्वप्न तर खूप आहेत, पण खिशात काहीच नाही. त्यावर ते वृद्ध हसत म्हणाले, जेव्हा मनात काहीतरी मोठं करण्याची जिद्द असते तेव्हा खिशापेक्षा जास्त गरज असते ती मनात पेटलेल्या आगीची. मेहनत करत राहा बेटा, वेळ बदलेल. या शब्दांनी राहुलच्या मनात खोल ठसा उमटवला. जणू काही एक अनोळखी देवदूत त्याला दिशा दाखवून गेला होता. त्या रात्री राहुलने ठरवलं की जर असंच काम करत राहिलो तर संपूर्ण आयुष्य निघून जाईल, पण फारसं काही मिळणार नाही. जर आपलं स्वतःचं एक साम्राज्य उभारायचं असेल तर काहीतरी वेगळं करावं लागेल, असं जे त्याच्या स्वप्नांची पहिली वीट ठरेल. राहुलने आता निश्चय केला की तो स्वतःची गाडी खरेदी करणार, पण पगाराचे पैसे खूपच थोडे होते, म्हणून त्याने खाणं पिणं आणि राहणं सगळ्यांवर काटकसर करायला सुरू केली. जवळपास 1.5 वर्ष त्याने जीवाचं रान केलं आणि शेवटी एक जुनी गाडी विकत घेतली. गाडी जुनी होती, त्यावर गंज होता, सीट्स फाटलेल्या होत्या, पण राहुलसाठी ती खटारा नव्हती. ती त्याचं पहिलं स्वप्न होती, जी आता रस्त्यावर धावायला सज्ज होती. पहिल्यांदा जेव्हा त्याने स्वतःच्या गाडीत प्रवासी बसवले तेव्हा त्याच्या हाताला घाम आला, पण मनात मात्र अभिमान होता. तोच मुलगा ज्याला कधीतरी दुकानदाराने भिकारी म्हटलं होतं, आता स्वतःची गाडी चालवत होता. स्वतःच्या मेहनतीवर राहुल दिवस रात्र प्रवास करायचा, कधी पावसात भिजत तर कधी उन्हात भाजत, पण कधीच थांबला नाही. हळूहळू त्याच्या गाडीने पैसे कमवायला सुरुवात केली. काही महिन्यातच त्याने अजून एक जुनी गाडी विकत घेतली आणि त्याच्यासारखाच मेहनती ड्रायव्हर नेमला. आता राहुलने खरी खेळी सुरू केली. त्याने ठरवलं की तो फक्त टॅक्स्यांपुरताच मर्यादित राहणार नाही. आता तो ट्रक विकत घेईल, मोठं खेप उचलेल, मोठी जोखीम घेईल आणि मोठं स्वप्न पाहिल. त्याने बँकेतून कर्ज घेतलं आणि इतर ठिकाणाहूनही पैसे जमवले आणि एक जुना ट्रक विकत घेतला. जेव्हा तो ट्रक त्याच्या दारात आला तेव्हा तो तासनतास त्याच्याकडे बघत राहिला, जसं एखादी आई नवजात बाळाकडे बघते. हा ट्रक आता त्याच्या आयुष्यातील पुढचा टप्पा ठरला. त्याने शहरात माल वाहतूक करण्यास सुरुवात केली. प्रामाणिकपणा आणि वेळेच्या काटेकोरपणामुळे त्याने बाजारात चांगली पकड मिळवली. हळूहळू ग्राहक वाढले, ट्रकही वाढले. काम एवढं मिळायला लागलं की राहुलने स्वतःची ट्रान्सपोर्ट कंपनी सुरू केली. प्रत्येक नवीन ट्रक बरोबर राहुल आपल्या जुन्या वेदना एका मागोमाग एका गाडीत पुरवत गेला. दररोज रात्री कामावरून परतल्यावर तो आईचा फोटो बघायचा आणि म्हणायचा, थोडं अजून आई, थोडं अजून. तोपर्यंत थांबायचं नाही, जोपर्यंत हे लोक स्वतः येऊन तुला साडी घालून जात नाहीत. आता राहुलचा चेहरा पूर्वीसारखा निष्पाप नव्हता. त्याच्या डोळ्यात अजूनही तीच आग होती जी त्याच्या आईच्या अपमानाच्या वेळी लागली होती. त्याची ट्रान्सपोर्ट कंपनी आता नाव कमवत होती. संपूर्ण शहरातून त्याला ऑर्डर्स मिळत होत्या, कुठे भाजी मंडईतून माल तर कुठे कारखान्यातून सामान. राहुलला कोणतंही काम लहान वाटत नसे. त्याला फक्त एक गोष्ट हवी असायची की ग्राहक खुश असायला हवा. लोक आश्चर्य करत होते की हा कोण आहे जो इतका प्रामाणिक आहे, जो वेळेआधीच काम पूर्ण करतो आणि एक पैशाचीही फसवणूक करत नाही. राहुल आता 40 ट्रकचा मालक होता, खूप पैसे कमावत होता, पण अजूनही तो साधारण व्यक्तीसारखाच राहायचा. एकदा त्याचा मित्र त्याला म्हणाला, आता तर तू मोठा माणूस झाला आहेस, थोडी स्टाईल कर, नवीन कपडे घाल. त्यावर राहुल म्हणाला की मी माझं रूप बदलू शकतो. कपडे काही क्षणात बदलता येतात,
पण स्वभाव बदलायला आयुष्य लागतं. एका संध्याकाळी तो आपल्या ऑफिसमध्ये बसला होता, तेव्हा त्याच्या फोनवर एक कॉल आला. एका मोठ्या व्यापाऱ्याने त्याला आपल्या गोदामातून माल आणण्याचं कंत्राट दिलं होतं. हे त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठं कंत्राट होतं. राहुलने वेळ न दवडता होकार दिला. त्याने स्वतः ट्रक घेतला आणि ड्रायव्हर्सनाही पाठवलं. 3 दिवस आणि 3 रात्री त्याने झोप न घेता हे काम पूर्ण केलं. काम पूर्ण झाल्यावर व्यापाऱ्याने त्याचा हात धरून म्हटलं, तुझ्यासारखे लोकच देशाला पुढे नेतात. आजपासून तूच आमचा अधिकृत सप्लायर आहेस. हे वाक्य राहुलसाठी स्वप्न सत्यात उतरल्यासारखं होतं. आता राहुल यशाच्या शिखरावर होता, पण त्याला अजूनही आपल्या साम्राज्याचा विस्तार करायचा होता. तो कोट्यवधींच्या व्यवहारात खेळू इच्छित होता. ट्रान्सपोर्ट व्यवसायात अपार यश मिळवल्यानंतर राहुलची नजर जमिनीच्या खरेदी विक्रीवर गेली. त्याच्याकडे डोकं होतं. आता फक्त नवीन खेळी सुरू करायची होती. राहुलने शहरातील काही दलालांशी चर्चा केली आणि एक प्लॉट खरेदी केला, ज्याची किंमत 80 लाख रुपये होती. सुरुवातीला त्याला थोडीशी भीती वाटत होती. कुठे या नव्या व्यवसायात तोटाच तर होणार नाही ना? पण झालं उलटच. फक्त 6 महिने थांबून पाहिलं आणि ज्याची किंमत 80 लाख रुपये होती, त्या प्लॉटची किंमत थेट 1,40,40,00,000 गेली. बस तिथूनच सुरुवात झाली. एक प्लॉट विकला, दुसरा घेतला, परत विकला. जमिनीच्या व्यवहारात जेवढं कमवता आलं ते त्याच्या ट्रान्सपोर्टच्या व्यवसायाच्या 1000 पट अधिक होतं. आता राहुल करोडोंमध्ये खेळू लागला होता. त्याची कंपनी आता शहरातील टॉप बिझनेस मॅगझिनमध्ये झळकू लागली होती. पण राहुलच्या मनाला अजूनही शांतता नव्हती. त्याला वाटायचं जणू काही एक अधुरं स्वप्न अजूनही पूर्ण व्हायचं बाकी आहे. एक जखम आहे जी अजूनही ठसठसते आहे आणि एक दिवस ती जखम परत उघडी झाली. राहुलने ठरवलं की तो आता गावाकडे परत जाईल. 4 वर्ष उलटून गेले होते. आई म्हातारी झाली होती. राहुलने फोन उचलला आणि आईला म्हणाला, आई, मी येतोय एक गोष्ट पूर्ण करायला, जी अजूनही अपुरी आहे. आई काहीच बोलली नाही, फक्त शांत राहिली. कदाचित जेव्हा आपलं पोरगं एवढं उंच उडताना दिसतं, तेव्हा कोणालाही प्रश्न विचारायची हिंमत उरत नाही. राहुलने शहरातून काही माणसं बोलावली. त्यांना म्हणाला, ते कपड्यांचं दुकान जिथे माझ्या आईला हिनवलं गेलं होतं, त्या ठिकाणी ट्रक घेऊन चला. कोणालाही काहीच समजत नव्हतं की तो काय करणार आहे, पण त्याच्या चेहऱ्यावर जे स्थैर्य होतं ते एखाद्या वादळासारखं भासत होतं. आणि मग तो गावात पोहोचला. ना सूट, ना दागिने, ना कोणताही दिखावा, फक्त एक साधा कुर्ता. आईसाठीही एक साधी साडी. हा तोच प्रसंग होता जो तो पुन्हा जगू इच्छित होता. पण यावेळी शेवट काही वेगळा असणार होता. तो थेट त्या दुकानात गेला. तोच दुकानदार, तोच उद्धटपणा आणि तोच विखारी बोलण्याचा अंदाज. दुकानदार म्हणाला, अरे ओ, आता तू पण आली आहेस का या दुकानात? वाटतंय आता प्रत्येक बाई स्वतःला राणी समजू लागलीये. राहुलचं रक्त खवळलं. त्याच्या डोळ्यात एका क्षणासाठी संतापाने आग पेटली, पण त्याने स्वतःला सावरलं. आईच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, आई, एकदा पुन्हा तीच गोष्ट जगूया, पण यावेळी शेवटचं पान मी स्वतः लिहिणार. दुकानदार आईकडे बघत म्हणाला, तुमच्यासारख्या लोकांनी बाहेरच्या दुकानात जावं. आमच्या दुकानातलं काही तुमच्यासारख्यांसाठी नाही. आई काहीच बोलली नाही, पण राहुलच्या मनात वीज चमकली. दुकानातले काही लोक वळून बघू लागले, काही हसू लागले, जणू काही नाटक चाललं होतं. राहुलने थोडा विचार केला आणि मग पाठीवरची बॅग काढली. हळूहळू जीप उघडली आणि एका मागून एक 100-100 रुपयांच्या नोटांच्या गड्ड्या काउंटरवर ठेवू लागला. दुकानदार आश्चर्यचकित झाला, जणू त्याच्या समोर बॉम्ब ठेवलेला होता. 1 मिनिटाच्या आत काउंटरवर 20 लाखांची रोख रक्कम ठेवलेली होती. ते पाहून तो दुकानदार अवाक झाला होता. त्याच्या तोंडातून शब्दही निघेना. एक काळ होता जेव्हा त्या दुकानात शिरायलाही राहुल लायक नव्हता, आणि आज
तोच मुलगा ते दुकान विकत घेण्याच्या थाटात उभा होता. राहुल म्हणाला, आठवतंय का तुला? तो तूच होतास ना, ज्याने माझ्या आईचा अपमान केला होता? विचारलं होतंस, कधी इतके महागडे कपडे घातलेत का? आज मी इथे तुला उत्तर द्यायला नाही आलोय, तुला दाखवायला आलोय की तू ज्याची हेटाळणी केली होतीस त्या आईच्या मुलानेच तुला कुठं उभं केलं आहे. सगळींकडे एकच शांतता पसरली. आज मी हे दुकान विकत घेणार आहे. ना भाव करेन, ना कागदपत्र बघेन. तू जो भाव सांगशील तो भाव तुला देईन. पण एक अट आहे, आजपासून या दुकानाच्या आसपासही दिसायचं नाहीस. दुकानदार थरथरू लागला. नाही साहेब, मला माफ करा, मला खरंच काही माहीत नव्हतं. राहुल म्हणाला, हाच तर प्रॉब्लेम आहे तुम्हा लोकांचा. कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाहीस. तुला फक्त कपडे विकायचे होते. माणसं बदलायला कधी वेळ लागत नाही. राहुलने लगेचच फोन काढून आपल्या माणसाला बोलावलं. ट्रक आता दुकानाबाहेर उभा होता. दुकानातले सगळे कपडे, सगळा माल ट्रकमध्ये लोड करायला सुरुवात केली. लोकांचे डोळेच विस्फारले. कोणालाच कळत नव्हतं की हे काय चाललंय. आई अजूनही शांत होती, पण यावेळी तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू लाचारीचे नव्हते, ते सन्मानाचे होते. राहुल म्हणाला, चल आई, आता हे कपडे त्या बायकांना देऊ ज्यांच्याकडे घालायला काहीच नाही. त्या बायकांना ज्या आपल्या गरिबीमुळे समाजाचे तिरस्कार सहन करतात. आता त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणायचं आहे. त्या दिवशी राहुलने ट्रक भरून गावभर फिरवला. गरीब वस्ती, वयोवृद्ध बायका, लहान मुली, सगळ्यांना नवीन कपडे दिले. त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य होतं ते कुठल्याही सणालाही पाहायला मिळालं नसतं. एक बाई म्हणाली, बाळा, आज तू खरंच देवाचं काम केलं आहेस. तर एक छोटी मुलगी धावत आली आणि राहुलच्या गळ्यात पडली. म्हणाली, भाऊ, आज पहिल्यांदाच नवीन फ्रॉक घातलाय. राहुलने फक्त हसून मान हलवली. तो काहीच बोलला नाही. आईचा हात धरून चालत राहिला. गावात एकच खळबळ माजलेली होती. प्रत्येक गल्ली, प्रत्येक वळणावर फक्त त्यांचीच चर्चा होती. अरे, हा तर तोच राहुल आहे ज्याचा एकेकाळी सगळे मजाक करत होते. आज शहरातून परत आला आणि पूर्ण दुकानच विकत घेतलं. काहींच्या चेहऱ्यावर जळफळाट होता, तर काहींच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं आणि काहींच्या चेहऱ्यावर पश्चाताप होता. राहुलचे वडील जे गावाच्या टोकाला शेतात काम करत होते, जेव्हा ते घरी परतले तेव्हा त्यांनी पाहिलं की लोक दारात उभे होते. कोणी मिठाई घेऊन तर कोणी फुलं घेऊन. त्यांना काहीच समजलं नाही. आत आले तर बघतात की आई रडत होती, पण हसतही होती. राहुल समोर आला आणि म्हणाला, बाबा, मी निकम्मा नाहीये. वडिलांनी काहीच न बोलता त्याला मिठीत घेतलं. ती मिठी म्हणजे गेल्या 4 वर्षांच्या जखमांवरचं औषध होतं. राहुलच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि वडिलांच्या देखील. त्या रात्री संपूर्ण गाव जागं होतं. कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता की ज्याला सगळ्यांनी हिणवलं त्याने आपल्या मेहनतीने, जिद्दीने इतकं मोठं यश मिळवलं की त्याचं नाव आता इतिहासात कोरलं जाणार होतं. तर मित्रांनो, तुम्हाला राहुलचा संघर्ष, त्याची जिद्द याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटू एका नवीन कथेसह. धन्यवाद.